संक्रांतीला सगळ्यांच्या घरी तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या आवर्जून केल्या जातात. पण ह्या दोन्ही गोष्टी मधुमेहींसाठी फारशा चालणाऱ्या नाहीत, कारण तिळगुळाची वडी किंवा पोळी खाऊन मधुमेहींची रक्तातली साखर बऱ्यापैकी वाढते. पण तीळ तर आरोग्यासाठी चांगले आहेत आणि मधुमेहींना जर का तिळाचा आहारात समावेश करायचा असेल तर ते कुठल्या पद्धतीने आहारात घेता येतील त्यासाठी एक छान हटके रेसिपी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा पदार्थ ज्यांना मधुमेह नाही अशांनाही नक्कीच खाता येईल. तर चला आपण आज एक आगळी वेगळी रेसिपी शिकूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत म्हणली की तीळ सगळ्यांनाच आठवतो आणि तिळामध्ये असणारे जे फॅटी ॲसिड्स आहेत किंवा जे स्निग्ध पदार्थ आहेत ते या संक्रांतीच्या काळात किंवा थंडीच्या काळामध्ये आहारात घेणं हे खूप चांगलं आहे, कारण ते तब्येतीसाठी चांगले आहेत. तर मधुमेहींना जर का तिळाचा आहारात समावेश करायचा असेल तर तिखट मिठाचे तिळाचे पदार्थ फारसे कोणाला माहीत नाहीत. तिळाची चटणी बऱ्याचदा केली जाते, पण बाकी पदार्थ तिळाचे गोडाचेच असतात. तर आज आपण करणार आहोत तिळाचा तिखट मिठाचा पदार्थ ज्याने मधुमेहींची रक्तातली साखर फार वाढणार नाही. तर असा पदार्थ म्हणजे तिळाची करंजी. याला आपण मसाला करंजी असं पण म्हणू शकतो आणि करायला सोपी आणि चवीला अगदी मस्त अशी रेसिपी आहे. चला आपण बघूया त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. पहिल्यांदा करंजीच्या आवरणासाठी किंवा कव्हरसाठी काय साहित्य लागेल ते बघूयात. जनरली करंजी करताना मैदा वापरला जातो त्याच्या आवरणासाठी, पण मैदा खाल्ल्यानंतर मधुमेहींची आणि इतरांची सुद्धा रक्तातली साखर वेगाने वाढते. तर आपण मधुमेहींसाठी जर विशेष रेसिपी आज बनवतोय तर तिथे आपण मैदा वापरणार नाही आहोत. आपण मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि गव्हाचं पीठ साधारण 1.25 वाटी लागणार आहे, म्हणजे 1 वाटी पूर्ण भरून आणि अजून पाव वाटी. आणि उरलेली पाव वाटी आपण साधा रवा, बारीक रवा किंवा बेसन घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर रव्याने सुद्धा रक्तातली साखर वाढते, पण मग त्या जागी आपण बेसन सुद्धा वापरू शकतो. या दोन्ही पदार्थांमुळे करंजीचं आवरण थोडंसं खुसखुशीत होणार आहे. तर 1.25 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बारीक रवा किंवा बेसन हे मिक्स करायचे छान. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि 3 टीस्पून ह्याच्यामध्ये गरम तेल किंवा मोहन घालायचंय आणि हे पीठ घट्ट मळून घ्यायचंय. पाणी अगदी थोडं थोडं घालून घट्ट मळायचंय आणि हे पीठ मळून झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं म्हणजे आपलं सारण तयार होईपर्यंत बाजूला झाकून ठेवायचंय, जेणेकरून ते पीठ चांगलं मऊ होईल आणि छान ते मुरेल. आता बघूयात सारण करण्यासाठी काय काय लागणार आहे. सारणामध्ये करंजीच्या खोबरं असतंच, पण आता ही थोडीशी टिकणारी करंजी जर का आपल्याला बनवायची असेल तर इथे आपण कोरडं म्हणजे सुकं खोबरं वापरणार आहोत, ओलं खोबरं नाही वापरणार आहोत. तर सुकं खोबरं किसून घ्यायचंय साधारण 1 वाटी. अर्धी वाटी तीळ वापरायचे आणि तीळ घेताना नेहमीप्रमाणे ते पॉलिशचे न घेता अनपॉलिश किंवा ज्याला त्याचं सालवरचं काढलेलं नाहीये, दिसायला जे थोडेसे तपकिरी रंगाचे आहेत असे तीळ घ्यायचे. तर अर्धी वाटी तीळ आणि पाव वाटी खसखस घ्यायचे. हे 3 महत्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत. ह्याच्या बरोबरीने सारणामध्ये आपल्याला काही चवीसाठी पदार्थ घालायचे. त्यामध्ये मग आपल्याला अर्धा चमचा जिरं घ्यायचंय, अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे, लसणाच्या एक 7-8 पाकळ्या सोललेल्या घ्यायच्या आहेत, कढीपत्ता अर्धी वाटी घ्यायचा आहे, कोथिंबीर अर्धी वाटी घ्यायची बारीक चिरलेली. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला आता थोडेसे भाजून किंवा परतून घ्यायचे. तर पहिल्यांदा कढईमध्ये आपण सुकं खोबरं छान भाजून घेऊयात लालसर रंगावरती. त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे, ते पण थोडेसे गुलाबीसर होईपर्यंत किंवा थोडेसे तडतड वाजेपर्यंत छान भाजायचे आणि मंद आचेवरती भाजायचे. आणि खसखस सुद्धा भाजून घ्यायची. हे 3 इन्ग्रेडियंट्स भाजून झाले की आपल्याला बाजूला ठेवायचे आणि आता कढईमध्ये अगदी थोडंसं 2 चमचे तेल घ्यायचे. तेलावरती पहिल्यांदा लसूण बारीक चिरून आणि कढीपत्ता कोथिंबीर बारीक चिरून छान आधी परतून घ्यायचे, थोडीशी कोरडी करून घ्यायची.
कारण हे सारण जरा आपण टिकेल असं बनवतोय. आणि हे सगळं छान परतून घेतल्यानंतर, कोरडं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीसाठी काही मसाले घालायचे आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं, चवीनुसार साधारण 1 चमचा भरून लाल तिखट याला पुरेसं होतं. ह्याच्यामध्ये मीठ घालताना जर का आपण काळं मीठ वापरलं तर अजून छान चव येते, तर काळं मीठ थोडंसं घालायचंय. ह्याच्यामध्ये धनेपूड पण छान लागते, धनेपूड घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय छान. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे भाजून खोबरं, तीळ आणि खसखस बाजूला ठेवली होती, हे सगळे तिन्ही पदार्थ छान एकत्र करून ते ह्याच्यामध्ये घालायचे आणि थोडंसं पुन्हा परतून घ्यायचंय. आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळायचंय की याला छान थोडीशी आंबटसर पण चव येते, जी छान लागते. आणि हे इन्ग्रेडियंट सगळे एकत्र केल्यानंतर तसेच करंजीमध्ये वापरता येतील किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा हे सारण वापरता येईल. कारण काहींना थोडं चावायला थोडं जाडसर वाटत असेल हे सगळं मिक्सचर, तर आपण थोडंसं बारीक करून घेऊयात, पण खूप मिक्सर फिरवायचं नाही, अगदी जाडसर वाटून घ्यायचं. आता या सारणामध्ये अजून बरेच व्हेरिएशन्स करता येतात. काही जण या सारणामध्ये काजू बदाम पण घालू शकतात, काही जण ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालू शकतात. तर हे सारण वेगवेगळ्या प्रकारे केलेलं छान लागतं, त्याला वेगळे वेगळे फ्लेवर्स येतात. काही जण ह्याच्यामध्ये बेसन थोडंसं भाजून खमंग छान तेही घालू शकतात. तर असं सारण आपल्याला करायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल या सारणामध्ये कर्बोदकांचं प्रमाण अगदीच कमी आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या तेलबिया आणि नट्स आहेत. त्यामुळे ह्या सारणामुळे साखर आपली अजिबातच वाढणार नाही आणि चवीला असं छान खुसखुशीत आणि खमंग असं हे सारण आहे, ते खूप छान लागणार आहे करंजी केल्यानंतर. आता काय करायचंय आपल्याला, तर आपण जी कणिक मळून ठेवली होती मगाशी, त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करायच्या आहेत, म्हणजे गोळे करून लाटायचे छोटे. आणि मग त्याला पूर्ण लाटून झाल्यावरती सगळ्याच त्या लाटीला पूर्ण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आतून. म्हणजे काय होतं, हे जे सारण आहे ना ते कोरडं आहे, तर ते कोरडं असल्यामुळे आपण घातलं की ते लगेच पसरतं. तर जरा ओलं केलं आपण त्या लाटलेल्या भागाला, तर थोडंसं सारण ते एका जागी राहायला मदत होते आणि मग फोल्ड करून आपल्याला करंजीचा शेप द्यायचा त्याला. तर ती करंजी पण छान चिकटली जाते सगळ्या बाजूनी आणि मग तुम्ही त्याला हवा तो नंतर शेप देऊ शकता किंवा मुरड घालू शकता. तर अशी करंजी छान तयार झाली की मग ती तुम्हाला तळायची तेलामध्ये आणि खूप छान खुसखुशीत गुलाबी सर होईपर्यंत ती तळली अशी की छान लागते आणि टिकते पण बरीच. तर तुम्ही ही करंजी जी आहे, ज्याला मसाला करंजी किंवा तिळाची करंजी म्हणू शकतो आपण, ती या संक्रांतीला किंवा आता येत्या काळामध्ये जरूर करून बघा. तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा. मधुमेहींनी ही करंजी खाऊन आधी नंतर साखर तपासायलाही हरकत नाही, की तुमच्या लक्षात येईल की ह्यानी रक्तातली साखर फार वाढत नाहीये. तुमच्याकडे तिळाच्या काही वेगळ्या रेसिपीज आहेत का? म्हणजे गोड रेसिपीज बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत, पण तिळाची काही तिखट रेसिपी किंवा तिखट पदार्थ काही बनवता तुम्हाला येत असेल चटणी आणि करंजी सोडून, तर तो माझ्याबरोबर जरूर शेअर करा. मला पण तिळाच्या जरा तिखट चवीच्या रेसिपी शिकायच्या आहेत आणि करून बघायच्या आहेत. तुम्ही जर काही रेसिपीज आम्ही सांगितलेल्या करून बघितल्यात तर त्याचे फोटो सुद्धा आम्हाला आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती जरूर पाठवा, मला ते बघायला जरूर आवडतील. चला आज इकडे थांबूयात, पुन्हा असंच भेटूयात एका नवीन रेसिपीसह, नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह, असंच दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हॅटच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.